हॅलो मित्रांनो, मी आज माझी पहिली गोष्ट सांगत आहे। ही गोष्ट माझी आणि माझी भाभी आशाची आहे। ती दिसायला खूप होट आणि सुंदर आहे। तिला पाहून मी एकदम वेडा होऊन जातो आणि आम्ही खूप चांगले मित्र पण आहोत। तिचा रंग सावळा आहे आणि ती नेहमी सलवार आणि सूट घालते आणि ती खूप पतिव्रता आहे। पण मला जेव्हा खरी गोष्ट समजली तेव्हा मला खूप आश्चर्य झाले। ही गोष्ट 2019 ची आहे। मी भाभीचा खूप चांगला मित्र आहे आणि तिला माहिती आहे की मला सभोग करणे खूप आवडते, पण ती मला कधी भाव देत नव्हती आणि त्यामुळे मला वाटले की ती खूप पवित्र आहे आणि मला तिला ठोकता येणे शक्य नाही। एक वेळा मी तिचा फोन चेक केला तर मला समजले की तिने काही मोबाईल नंबरवर चॅट केलेली होती आणि मी जेव्हा शोधले तेव्हा समजले की तो नंबर माझ्या मित्र अशोकचा होता। तो कधी कधी माझ्या घरी पण यायचा। मी नंतर परत काही दिवसांनी चेट वाचले तर त्यात भाभीने लिहिले होते की तू उद्या घरी ये, घरात कोणी नाही। माझा भाऊ नेहमी त्याचा कामाने घरापासून बाहेर असतो आणि उद्या माझे आई वडील पण काही कामाने नागपूरला जाणार होते आणि मला नेहमी सारखे उठून कॉलेजला जायचे होते। कॉलेज करून मी तिथून सरळ माझ्या नोकरीवर जातो आणि मग घरी येताना मला उशीर होतो। दुसऱ्या दिवशी सकाळी माझे आई वडील निघून गेले आणि मी 8 वाजता उठलो। मी पहिले तर भाभी आज खूप खुश दिसत होती आणि तिने काळ्या रंगाची सलवार आणि सूट घातला होता, त्यामध्ये तिचे मस्त बॉल सुंदर दिसत होते। मग मी भाभीला सांगितले की मी रात्री उशिरा येईन आणि मी तेथून निघून गेलो। पण थोडा पुढे गेल्यावर परत मागे फिरलो आणि गच्चीवर गेलो आणि मी वाट पाहू लागलो। मी पहिले की खाली संगीता उभी आहे आणि फोनवर काहीतरी बोलते आहे आणि मी ऐकले की ती म्हणत आहे, प्लीज थोडे लवकर ये अशोक। एवढे बोलून ती आत गेली आणि मी 5 मिनिटाने घराची बेल ऐकली आणि मी पटकन जिन्यावर आलो आणि मी पहिले तर एकदम हैराण झालो कारण मी पहिले की भाभी आणि अशोक एकमेकाला मिठी मारित होते। मग अशोक भाभीला म्हणाली की आज काय आहे, एकदम कयामत दिसत आहेस। मग त्याने तिचे दोन्ही बॉल धरले आणि ती त्याला धक्का देऊन हस्त रूम मध्ये निघून गेली। हे सर्व पाहून मी चकित झालो होतो आणि विचार करू लागलो, हीच आहे काय भाभीची पवित्रता। मग मी हळूहळू एकदम खाली आलो आणि तिच्या घरच्या खिडकी जवळ आलो आणि पहिले तर अशोकने तिला मागून पकडले होते आणि तो तिचे बॉल जोराने दाबत होता आणि त्यामुळे भाभी हलकी हलकी गरम होऊ लागली होती। मग ती एकदम मागे फिरली आणि वेड्यासारखी किस करू लागली। त्या दोघांची जीभ मस्तीने एकमेकाला भिडत होती। आता अशोकने ओठाने भाभीची जीभ पकडून ठेवली आणि ते पाहून माझे हाल होऊ लागले होते। माझा सामान पेंटमध्ये ताठून उभा होता। मी पण त्याला बाहेर काढले आणि हलवू लागलो। आता अशोकने भाभीची चुन्नी काढून टाकली आणि तो तिचे दोन्ही बॉल दाबू आणि घासू लागला आणि भाभी जोर जोराने आवाज करत होती। मग त्याने पटकन कुर्ता काढून टाकला आणि ती गुलाबी ब्रामध्ये खूप सुंदर दिसत होती आणि तिचे बॉल आता मोठे वाटत होते। मग तो तिला म्हणाला की तुझे बॉल तर एकदम टरबूज सारखे आहे। हे ऐकून संगीता हसू लागली आणि मग तो म्हणाला की चल मी तुझे आंबे चोखतो। मग अशोकने ब्रा ओढून काढून टाकली आणि मी एकदम हैराण झालो कारण भाभीचे दोन्ही बॉल एकदम टाईट कसलेले होते आणि तिच्या बालवर काळे काळे डाग होते। हे सर्व पाहून मी एकदम वेडा झालो होतो। आता अशोकने बाल चोखणे आणि घासणे चालू केले। अशोक बेडवर बसला होता आणि संगीता त्याच्याकडे तोंड करून त्याच्या मांडीवर बसली होती आणि तो एक एक बॉल चोकत होता आणि मी भाभीची मस्ती पाहून चकित होतो। मग तो म्हणाला की भाभी आता तुझी खालचा सामान पण दाखव आणि तिने तिला बेडवर झोपवले आणि तिने आपला सलवार काढून टाकली। मी पहिले की तिने गुलाबी पेंटी घातली होती आणि त्याने ती पकडून फाडून टाकली आणि तो भाभीला म्हणाला, जशी मी आज पेंटी फाडली आहे तशी तुझी पपई पण फाडून टाकेन। हे ऐकून ती म्हणाली, तू काय फाडणार, मी तुझा गांजर खाऊन टाकेन।
तिच्या तोंडाने बाहेर पडलेले हे शब्द ऐकून माझा सामान झटके मारू लागला. भाभी एकदम उठली आणि तिने त्याला झोपवून त्याची पॅन्ट काढली आणि गांजर सरळ पकडला आणि मग त्याची चड्डी काढून टाकली. त्याचा गांजर खूप लांब आणि जाड होता आणि त्याला भाभी तोंडामध्ये घेऊन चोकू लागली आणि त्यावर जोरजोराने किस करू लागली. तो तिच्या तोंडामध्ये कसे तरी जात होता कारण तो खूप मोठा होता आणि तिचे तोंड लहान होते. मग अशोक म्हणाला, वाह, आज तर खूप मजा आली आणि भाभी उम करू लागली. मग तो म्हणाला, प्लीज आता सोड नाहीतर निघून जाईल आणि मग भाभीने त्याचा गांजर पटकन सोडला आणि मग तो तिचे बॉल चोकायला दाबायला सुरुवात केली. वाह, काय मस्त होते तिचे ते छोटे छोटे मुलायम बॉल, तिच्यावर छोटी किसमिस सारखे मनुके. आता तो त्यांना जोराने चोकत होता आणि तिच्या तोंडून आता आवाज येत होते, आणखी जोरात चोक, खाऊन टाक माझी. मग तो तिला उचलून बेडरूममध्ये घेऊन गेला आणि तिला सरळ झोपवली. मग तिच्या डोक्यावर किस केली आणि तिच्या गुलाबी गुलाबी ओठांना किस केली. मग मानेत किस केली आणि मग असेच बॉलला आणि शेवटी तिच्या पपईजवळ येऊन तिच्या मांडीला किस केली. पण आता तिच्या पपईची सुगंध त्याला वेड लावत होती. त्याने तिच्या मांड्यांना वेगळे करून पाहिले तर तिची ती छोटी गुलाबी पपई नजरेसमोर होती. मग त्याने वेळ घालवता तिच्या पपईत त्याने जीभ टाकली आणि चोकू लागला. त्याने तिची खूप वेळपर्यंत जिभेने चोकू लागला आणि मग काही वेळाने दोघे 69 मध्ये येऊन दोघांची तहान भागवली. मग तो तिच्या पपईच्या दाण्याला जिभेने चाटू लागला आणि ती त्याचे डोके पकडून पपईवर दाबू लागली, जणू पहिल्यांदा कोणी तिची पपई चाटत होते. ती ओरडत होती आणि तो पूर्ण जोशाने तिची पपई चाटत होता. तिने अचानक डोके जोरात दाबले आणि सर्व रस सोडला आणि तो पिऊन गेला आणि परत तिला किस करू लागला. ती आवाज करू लागली आणि तिचे बॉल दाबू लागली, तू आता बसकर, मी आता राहू शकत नाही. मित्रांनो, ती आता वेड्यासारखी झाली होती. ती तिच्या पपईला त्याच्या जिभेकडे करत होती आणि त्याच्या डोक्याला तिच्या पपईवर दाबत होती. आता जेव्हा त्याला वाटले की ती पूर्ण गरमचाली आहे तेव्हा तो तिच्यावर भुक्या वाघासारखा तुटून पडला आणि तिच्या बॉलला दाबू लागला आणि चोकू लागला. मग तिला सरळ झोपवून त्याचा गांजर एका धक्क्यात पूर्ण तिच्या पपईत टाकला. पपई ओली असल्याने गांजर सरळ घसरत तिच्या अंधर धडकला आणि ती ओरडली. मग काही वेळ बॉलला घासू दाबू लागला आणि मग जोरजोराने धक्के देऊन खाऊ लागला. आणि ती पण पपईला वर उचलून गांजरने खाऊन आनंद घेऊ लागली. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कशी वाटली स्टोरी? स्टोरी पसंत आली तर लाईक करा व नवनवीन स्टोरीसाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार.